हे जे अफाट कष्ट तुम्ही केले, अतिशय खर्च करेल. मला वाटतं तुम्ही लग्न झाल्यावर दुसऱ्या दिवशी तिकडे गेलेला आहे कबलकत्तामध्ये. तर या सगळ्या प्रोसेसमध्ये जे काही तुम्हाला माहीत नाही मला, पण तुम्ही स्वप्न पाहिजे असतील, काही गोष्टी सोडाव्या लागल्या असतील, आणि आतापर्यंत घडता प्रवासात एवढी ऊर्जा, एवढी प्रेरणा, हे सगळं कसं काय टिकवलं? की कुठून एवढी ताकद येते? कारण आम्हाला सामान्य जीवनात एवढे सगळे काही त्रास नसताना सुद्धा जीवन खडतर वाटतं. तुम्ही कुठून मिळवलं, कसं जोपासलं? लग्नाच्या आधी माझे 40 अगदी सर्वसामान्य माणसं तुमच्यासारखेच माझे विचार होते. डॉक्टर व्हायचं, दवाखाना काढायचा, कुठेतरी प्रॅक्टिस सरकारी नोकरी करायची, एवढंच हे होतं. पण जेव्हा आमची भेट झाली प्रकाशची माझी, आणि बरोबर हाऊस जॉब करत असताना आपापसात जे काय कॉन्व्हर्सेशन किंवा बोलणं झालं, त्यातून काहीतरी वेगळं करणारे हे लोक आहे हे लक्षात आलं. बाबा मी त्यांचं नाव ऐकलेलं होतं. इतकी चांगली स्थळं तुम्हाला आलेली असतील, इतकी चांगली स्थळं आलेली असतील, हे स्थळ कसं काय आवडलं? काय होतं की बरीच लाईन होती मागे, बरीच लंबी, तिला आणखी चांगला पाहिजे होता. आणि मग काय झालं की मग किती वेळ पार पाहणार, त्यांनी आपापले लग्न करून टाकले नाही, मागे वळून परत कोणीच नाही. त्यानंतर म्हणजे काहीतरी म्हणजे वेगळं कल्चर दिसत आहे असं, म्हणजे थोडी जाणीव झाली. बाबा आमच्यांचं नाव तर ऐकलेलं होतं, पण ते लेबरेटरीसाठी काम करणारा एक माणूस एवढीच माहिती होती. कारण त्या काळात मुलींना स्वतंत्रपणे फिरण्या मिळण्याचं स्वातंत्र्य नव्हतं. आमच्या आईवडील तर एकदम ऑर्थोडॉक्स होते, त्यामुळे मुलींना कुठेच जाऊ देत नव्हते. घर आणि शाळा, कॉलेज एवढं. म्हणजे हे वलयही माहित नव्हतं. बाबांचं वलय जे होतं तेही काही बाबांचं नावही तेवढं एवढं नव्हतं त्यावेळेला. थोडंफार माहीत झालं होतं, पण ते लेप्रोसीचं काम, कारण लेप्रोसीबद्दल इतकी भीती होती सामान्य समाजामध्ये, माझ्या शिक्षक होते, आणि लेप्रोसी त्यावेळेला कॉन्टेजियस डिसीज आहे असं सगळ्यांना वाटत होतं. त्यामुळे आम्ही जेव्हा लग्न करायचं ठरवलं तेव्हा पहिल्यांदा ठरवून विरोधच झाला. आपली मुलगी जाऊन लेप्रोसी कॉलनीत राहणार म्हटल्यावर ते एक प्रकारचं त्यांनाही म्हणजे धक्का बसला, आणि थोडंसं नाराजीच त्यांनी व्यक्त केली. पण त्यानंतर मी त्यांना कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला की तुम्ही जाऊन बघून या आनंदवन वगैरे, आणि मग विचार करा वगैरे. तर माझा एवढा पक्का विचार आहे आणि तुम्ही आग्रह करते आहे, त्यामुळे माझ्या म्हणण्याला मान्यता देऊन त्यांनी एकदा आनंदवनला भेट दिली. बाबांची ताईंची त्यांची भेट झाली, तिथलं सगळं कार्य पाहिलं. त्यानंतर थोडंसं त्यांचा ग्रज कमी झाला, तो काय होता तो, आणि आपली पोरगी ऐकत नाही हे त्यांना फक्त कळून चुकलं. त्यामुळे त्यांनी नाहीला त्यांनी परमिशन देऊन टाकली, जा बाबा कर, तुला करायचं आहे. आणि मग त्यांनी लग्न लावून दिलं. आणि ते लग्न झाल्यानंतर म्हणजे लग्न करायच्या आधी सांगितलं होतं त्यांनी की मी आनंदनात पण काम करणार नाही आहे, मी जंगलामध्ये कुठेतरी जाऊन बसणार आहे आणि त्या ठिकाणी काम करणार आहे. एक्झॅक्ट जागा मिळालेली नव्हती, फक्त भामरागड एरिया एवढंच माहीत होतं. त्याच्या आधी मी जंगल पाहिलं होतं, ते रेस्ट हाऊसमध्ये जाऊन राहणं, हिल स्टेशन एवढंच माहीत होतं. बाकी काही जंगल पाहायचं कारणच नव्हतं. तर तिथे काय सुविधा असतील किंवा काय नसतील हे लग्न झालं तर आम्ही जेव्हा पहिल्यांदा गेलो तेव्हा कळलं की आपल्याला अजून जागा मिळालेली नाही, पण हे जे जंगल दिसत आहे हे सगळं बरं आहे, कारण या जंगलातच कुठेतरी जागा मिळणार आहे, बाकी काही माहीत नव्हतं. पण जेव्हा प्रत्यक्ष जाऊन माहिती मिळाली तेव्हा हे किती डिफिकल्ट आहे तेव्हा कळलं. कारण तोपर्यंत आनंदवन, सोमनाथ तिथे काय असे प्रोजेक्ट होते, त्या ठिकाणी सर्व प्रकारच्या सुविधा होत्या. आणि आम्ही जेव्हा वैकताला राहायला गेलो तेव्हा राहायला झोपडी नाही, फक्त 2-3 शेड बाबांनी उभारलेले होते आमच्या आधी ते जाऊन, की तिथे धान्य करायला आणि स्वयंपाक करायला एक खोली, तिथे वरून पाऊस गळणार नाही एवढं, म्हणजे धान्य खराब होऊ नये एवढं, आणि राहायला नुसते ते गट्ट्याचं झोपडीसारखं बांधलेलं होतं. तर लाईट नाही, फोन नाही, रस्ते नाही, 6 महिने कटऑफ, आणि संपर्क नाही कोणाशी, आणि आदिवासींची भाषा कळत नसल्यामुळे त्यांच्याशी बोलणं येत नव्हतं. आयसोलेशन हे प्रचंड प्रमाणात होतं. 2-4 कार्यकर्ते होते आणि एकत्र कुटुंब होतं. हे असं कधीच बघितलं होतं. आपण नवरा बायको बोलू, आपलं कुटुंबाची सवय होती लहानपणापासून, म्हणजे आपलं एक
चौकोनी कुटुंब असावं. तर या सगळ्या परिस्थितीला तोंड द्यायचं आहे आणि आपण स्वतःहून कबूल केलंय, त्यामुळे हुरपूर करण्यात काही अर्थ नाहीये. जेव्हा सगळं समजलं तेव्हा मनाचा पक्का निश्चय झाला आणि फ्रस्ट्रेशन बरेच वेळा आलं. नाही असं नाही की कोणी पेशंट येत नाही, आपण आलोय त्यापेक्षा आपण जाऊ शहरात प्रॅक्टिस करावी वगैरे असंही कधी कधी वाटून गेलं. पण मग आपण आलो आहे त्यांच्यासाठी काहीतरी प्रयत्न करायला पाहिजे असं वाटलं. मग गावागावात जाऊन आम्हीच त्यांच्याशी संपर्क साधायला सुरुवात केली आणि हळूहळू त्याला यश येत गेलं आणि मग त्या फ्रस्ट्रेशन मधून बाहेर येत गेलो आणि हे काम सुरू ठेवलं. पण मनोरंजन काही नाही, रिलीफ कसलं असतं तिकडे, रिलीफ जो आपल्याला लागतो किंवा मनोरंजन लागतं हे तुम्ही त्याच्यात शोधता. सगळ्या त्रासाला कारण तुम्ही मनोरंजन वगैरे लागतं पण ते त्या ठिकाणी नाही ह्याची पक्की जाणीव होती. रेडिओ फक्त नेलेला होता त्या काळामध्ये, बाकी काहीच नव्हतं आणि तो पण चालू नाही. दिल्लीची चांगलं लागायचं पण नागपूर नव्हतं लागत जबरदस्ती, कारण त्याची रेंज त्यावेळेला फारच कमी होती. म्हणजे जे काय होतं ते बाकीचे स्टेशन लागायचा प्रश्न होता. मुंबई वगैरे फारच दूर होतं. पण मुख्य वक्ता कम्युनिकेशन होतं आणि थोडेफार ते काय आमच्याबरोबर कार्यकर्ते आले होते ते आमच्यासाठी म्हणून आलेले होते की आमच्याबरोबर काम करायचं म्हणून. त्यामुळे त्यांच्या कानावर आपली कुरकुर गेली तर ते आणखी कठीण होणार याची जाणीव होती. त्यामुळे जी काही कुरकुर करायची त्या फिरायला करायची की तिथे कोणी ऐकायला नाही अशा ठिकाणी कुरकुर करायची. त्याचा इथे उपस्थित बरेच पालक आहेत.